नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी संकल्प करायला पाहिजे की आपली संपत्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे की ज्याचा वापर करून आपण 1 करोड ही संपत्ती गुंतवणूक करून जमा करू शकतो. तर फॉर्म्युला ऐकण्याआधी त्यामध्ये एक टर्म आहे ती आपल्या सर्वांना माहीत असायला हवी आणि थोडं नॉलेज गेन करा. तर ही संकल्पना आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे. याला म्हणतात CAGR, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास त्याला म्हणतात चक्रवाढ वार्षिक वाढ दर. कमिंग बॅक टू द फॉर्म्युला असा आहे की 15-15-15. याचा अर्थ काय? 15,000 रुपये प्रत्येक महिन्याला 15 वर्षासाठी 15% CAGR नी जर आपण गुंतवले तर 15 वर्षाच्या शेवटी तुमची गुंतवणूक होते 1 करोड रुपये. आणि 15 वर्षाच्या जागी जर 30 वर्ष केलं, डबल केले तर ती अमाऊंट बनते 10 करोड रुपये. म्हणजे आता तुमच्या डोक्यात नक्कीच क्वेश्चन आला असेल की 15% रिटर्न्स गुंतवणुकीवर कोण देते? भारतामध्ये आम्हाला तरी कोणी माहीत नाही की 15% देते. बरं, आम्ही इन्व्हेस्ट करतो FDमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आम्हाला मिळतं 6% रिटर्न मिळतात. बरं, 6%नी कॅल्क्युलेशन करून बघू किती होते. 15,000 रुपये 15 वर्षासाठी 6% परतावा. तर टोटल अमाऊंट अशी बनते की 43 लाख रुपये ही अमाऊंट बनते. टोटल लॉस किती झाला? 57 लाख रुपये. आता 57 लाख रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. नक्कीच तुम्ही विचार करायला लागला असाल की 15% रिटर्न कोण देते हे नक्कीच सर्च करावं लागेल. तर दॅट इज हू गिव्ज अ 15% CAGR रिटर्न्स. दॅट इज अ सेपरेट टॉपिक टू डिस्कस इन अ सबसिक्वेंट लेटर व्हिडिओज. त्यावरती आपण नंतर सविस्तर चर्चा करूया. पण द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस व्हिडिओ वॉज to wish you a happy new year, then to tell you a formula to accumulate a 1 crore wealth, and the third was how FD is not a very effective way of investing, right? तर this was the story. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. 2024मध्ये आणखी आपण या विषयावरती डिस्कशन करूया आणि सर्वांची आर्थिक प्रगती सोबत होईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.